मागच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा चॅप्टर शक्ती ऊर्जा संरक्षण एनर्जी कन्व्हर्जेशन हा धडा आपण सुरू केला होता व आपण जे आहे स्वयंपाकी संबंधी ऊर्जेची बचत हा आपण बघितला होता आणि म्हणलेलं की घरगुती वापरातील विजेची उपकरणाची बचत हा पाठ आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला बघूया स्टँडर्ड कंपनीची उपकरणं वापरावीत म्हणजे हाय लेवलची, जसं की सिलेंडर घेताना आपण बघतो की HP किंवा भारत जास्त असेच घेतो. लोकल असेल तर आपण घेत नाही, कारण की HP किंवा भारतचे गॅस जे आहे ते आता असे म्हणजे त्यांचं असं नाव झालेलं आहे की हां हे गॅस जरा सेफ्टीच्यासाठी चांगले आहेत, लीक होणार नाहीत. तर आपण पण अशा गोष्टी वापरल्या पाहिजे. जर आपण गॅस घेत असेल तर असं चांगलं कंपनीचं घेतलं पाहिजे, असं नावागत कंपनीचं. असं लोकल कंपनीचं घेतलं तर म्हणजे रिस्क राहू शकते किंवा एनर्जी त्याने वाया जाऊ शकते किंवा आपला सिलेंडर जो आहे तो पटकन संपू शकतो अशा वेळी. तर आपण जे कोणचे गॅस किंवा सिलेंडर घेणार तो चांगल्या कंपनीचा आहे का हे आपण चेक केलं पाहिजे. दुसरं आहे बल्ब व ट्यूबेज व योग्य वेटच्या CFL किंवा LED दिव्याचा वापर करावा. आता बल्ब वापरताना LED हा बल्ब आधी नव्हता वापरत, कारण की लोकांना वाटायचं खूप महाग आहे. पण हा बल्ब असा आहे की महाग आता म्हणजे 100 रुपयामध्ये तर आता मिळतोच, पण ह्याची गॅरंटी म्हणजे 1-2 वर्ष अजून हा चांगला चालतो, म्हणजे असं लवकर खराब होत नाही. तर ह्या कंपनीचे आपण बल्ब वापरले पाहिजेत. आणि जे बल्ब जे आहेत त्याच्यावर कधी कधी अशी धूळ किंवा जाळी बसते तर ते साफ केलं पाहिजे. नाहीतर ते जी गंज आहे किंवा धूळ माती जी आहे ती अशी इलेक्ट्रिक पार्टला जर टच झाली तर शॉर्ट सर्किट होऊन तो बल्ब खराब होऊ शकतो. किंवा तुमचं जे मेन स्विच बोर्ड आहे तो सुद्धा खराब होऊन म्हणजे असं करंट बसू शकतो. जर त्याला आपण हात लावायला गेलो तर करंट बसेल. तर ते वेळेच्या वेळी साफ केलं पाहिजे. तिसरं दिवे, TV, फॅन आवश्यक तेव्हाच वापरावे व आवश्यक नसताना ते बंद करावेत. काही जण बघा म्हणजे असं TVला कंटिन्यू चालू ठेवतात, म्हणजे फक्त रिमोटच्या बटननी ते बंद करतात, पण मेन स्विच जे आहे तिथनं बंद करत नाहीत. तर ते केलं नाही पाहिजे. तर म्हणजे ती एनर्जी आपली वाचवली पाहिजे. आता इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तर ती आपण वाचवली पाहिजे, तसं केलं नाही पाहिजे. किंवा फॅन बघा कंटिन्यू चालू होतं, फॅन AC हे असं चालू राहतात, तर ते चालू नाही ठेवलं पाहिजे किंवा आपण त्याची बचत केली पाहिजे. फॅनसाठी इलेक्ट्रिक रेग्युलेटर वापरावे. म्हणजे फॅनसाठी आता हे नवीन कोणती तरी गोष्ट असेल, मलाही माहिती नाही. 5वा आहे फ्रीजभोवती हवा खेळती राहिली याची काळजी घ्यावी. फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडू ठेवू नये किंवा तो उघडा राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गरम पदार्थ लगेच फ्रीजमध्ये ठेवू नये. आता फ्रीज जो आहे तो असा गोष्टी थंड करण्यासाठी किंवा ते आपल्या जे दूध किंवा भाज्या आहेत ते खराब होऊ नये म्हणून ठेवायचं असतं. तर काही जण काय करतात, तर फ्रीजच्या जवळ असं सिलेंडर किंवा पोते बिते असे झाडू हे ठेवतात. तर ते ठेवलं नाही पाहिजे, कारण की फ्रीज एका वेळी असं गरम होतो, नंतर मग त्याची मोटर बंद होते, मग ते कूल डाऊन होतं, मग पुन्हा मोटर चालू होते, म्हणजे गरम थंड होत राहतं. तर त्याच्याजवळ अशा पेट घेणाऱ्या वस्तू ठेवल्या नाही पाहिजे. किंवा आता सिलेंडर तर हा मोठी वस्तू आहे, जर तो लीक झाला आणि जर त्या पार्टला जर असं टच झालं तर ब्लास्ट होऊ शकतो. आणि त्याचा दरवाजा पण काय बंद ठेवला पाहिजे, कारण की फ्रीजमध्ये एक असं लिक्विड राहतं, जर ते लिक्विड संपलं तर आपल्याला फ्रीजच डायरेक्ट रिप्लेस करावं लागतं. त्याच्यामध्ये गॅस राहते. जर आपण फ्रीज नवीन आणला तर फ्रीज घेणारे जे असे म्हणतात किंवा डीलर जे म्हणतो की घेतल्या लगेच तुम्ही चालू करू नका, त्याच्यामधले ते गॅस जे आहे ते आधी नीट होऊ द्या, म्हणजे स्टेबल राहू द्या, मगच तुम्ही चालू करा. तर फ्रीजचा दरवाजा आहे ते नेहमी बंद ठेवला पाहिजे. आणि कधीच त्याच्यामध्ये असं गरम पदार्थ नाही ठेवला पाहिजे. असं नाही की तुम्ही गॅसवरून काढला आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवला. तसं पडल्यावर फ्रीजमध्ये असं टेम्परेचरचं हे होईल, म्हणजे टेम्परेचर असं बिघडून जाईल आणि दुसरा पदार्थ म्हणजे असं खराब होऊ शकतात. जर दुधाला जर तुम्ही अचानक जर गरम केलं आणि परत थंड केलं तर ते खराब होऊ शकतं. तर तसं नाही केलं पाहिजे. आधी दूध जे आहे ते कोमट किंवा कोणती अशी गोष्ट जर फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर त्याला आधी कोमट होऊ द्या, मगच त्याला फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे. कारण की फ्रीजमध्ये ठेवलं ते गरम असल्यामुळे जे काच आहे किंवा कोणत्या अशा प्लास्टिकच्या गोष्टी आहेत त्याच्यावर स्क्रॅचेस येऊ शकतात किंवा ती काच तुटू शकते. तर गरम वस्तू कधी फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत. एअर कूलर किंवा ACचा वापर आवश्यक तेव्हाच करावा. ACच्या रूमचा दरवाजा व खिडक्या उघडा राहणार नाही याची काळजी घ्यावी. आता काही जण बघा असे AC, कूलर, फॅन, TV हे असं फक्त रिमोटने बंद करतात, पण मेन स्विचने जर बंद नाही केलं तर ती त्याला सप्लाय जात राहते आणि जर पॉवर कमी जास्त झाली तर ते ब्लास्ट होऊ शकतात. तर
कधी पण असं वापर नसेल तर ते बंदच केलं पाहिजे, मेन स्विचनंच बंद केलं पाहिजे. आणि जर तुम्ही AC आणि किंवा कूलर वापरत असाल तर त्याचा हे त्या खिडक्या किंवा दरवाजे बंद करावेत, नाहीतर हवा आपल्याला मिक्स होईल, म्हणजे कळणारच नाही AC ची हवा चालू आहे का हे. मग आपण काय कधी-कधी माणूस कन्फ्यूज होतं की हां, आपला AC खराब झालं आहे. तर तो टेक्निशियनला फोन करतो की हां, माझं AC खराब झालं आहे. तर तिथे यायचे जायचे पण चार्जेस घेतात. जर AC किंवा कूलर जर तुम्ही लावलं तर त्याचे दरवाजे किंवा खिडक्या असं बंद केलं पाहिजे, मगच AC वापरला पाहिजे. वॉशिंग मशीनच्या वापर करताना कंपनीने दिलेली सूचनेचे तंतोतंत पालन करावे. वॉशिंग मशीन पण आता आहे, तर कंपनीने असं कधी-कधी सांगतात, इंट्रोडक्शन देतात की हां, ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं नाही पाहिजे किंवा लिक्विड फिनाईल असं नाही टाकलं पाहिजे. तर ते जर आपण फिनाईल किंवा लिक्विड टाकलं तर ते असे म्हणजे पार्ट खराब करू शकतात, म्हणजे गंजू शकते ते, किंवा गरम पाणी टाकले नाही त्याची मोटर खराब होऊ शकते, किंवा त्याच्यामध्ये ऑलरेडी सिस्टम असतात की गरम पाणी यावं किंवा थंड पाणी यावं, तिथं बटन असतं तर त्याने कंट्रोल करायचं असतं. कारण की वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे टाकतो आणि जर कपडे जर एकदा पेट घेतले तर अख्खी वॉशिंग मशीनसुद्धा खराब होऊ शकते. व जिथं सप्लाय चालू आहे तर तिथनं ब्लास्ट झालं तर अख्खी म्हणजे पाण्याचा एरिया असतो तो. वॉशिंग मशीनमध्ये आता पाणी पण असतं आणि जर पाण्यामध्ये जर करंट आला तर तो मोठ्या प्रमाणे असं ब्लास्ट होऊ शकतो. तर ह्या सूचना जे म्हणजे इंट्रोडक्शन देतात किंवा माहिती सांगते ती आपण पाळली पाहिजे, म्हणजे त्याचे नियम काय असतात वॉशिंग मशीन वापरताना, तर ते आपण नीट ऐकलं पाहिजे व तसं त्याचे फॉलो केलं पाहिजे. 8वा, ग्रीझरचा वापर करताना त्यातील संपूर्ण गरम पाणी संपेपर्यंत वाट पाहू नये. ग्रीझर म्हणजे गरम पाणी करण्यासाठी आपण वापरत असतो, तर ते त्याचं म्हणजे हे असतं लिमिट असतं पाण्याचं की हां, 8 लिटर गरम पाणी एकदाच गरम करणार. तर ते आपण संपायची वाट नाही पाहिली पाहिजे, कारण की आपण जर नळ चालू केला आणि बंद केला तर ते पुन्हा 8 लिटर पाणी घेत राहणार. तर त्याची संपायची वाट पाहू नये. जर आपण मेन स्विचेस बंद केला तर ते पाणी गरम नाही होणार व त्याच्यामध्ये पाणी पण राहणार नाही. तर ते पाणी संपायची वाट नाही पाहिली पाहिजे. 9, ओव्हनचा वापर करताना जास्तीत जास्त अन्न शिजवावे व त्याचे तापमान योग्य तापमान दर्शवते. तुम्ही ऑनलाईन कधी असं बघितलं असेल व्हिडिओमध्ये जे पिझ्झा बनवणारे असतात, ते सगळं आधी त्याच्यामध्ये मटेरियल टाकतात, जे म्हणजे खायचं प्यायचं जे असतात पनीर बिनीर ते टाकतात. मग ते आधी अशा चुलीसारखी अशी एक भट्टी असते त्यांची, त्याच्यामध्ये शेकतात, नंतर ओव्हनमध्ये टाकतात. म्हणजे योग्य तापमान, म्हणजे काय असतं जे असतं पीठ जे असतं ते ओव्हनला चिपकू नये किंवा खराब होऊ नये त्याच्यामुळे ती गोष्ट, तर त्यासाठी वापरलं जातात. व त्याचं योग्य जे तापमान आहे त्याच्यावर आपण सेट करून ठेवलं पाहिजे, नाहीतर ती गोष्ट खराब होऊ शकते किंवा काळ पडून ते म्हणजे खराब होऊ शकते, करपू शकते. आवश्यक नसेल तेव्हा कम्प्युटर बंद ठेवा किंवा तो चालू ठेवणे आवश्यक असल्यास मॉनिटर बंद करावा. कम्प्युटर आता बघितलं असेल ऑफिसमध्ये ते कधी चालूच ठेवतात, किंवा जिकडं असे ऑनलाईन क्लासेस असतात, आता आपल्या ITचे जे एक्झाम आहेत ते पण ऑनलाईन असतात, म्हणजे कम्प्युटरवर असणार आहेत. तर तिथं बघा कम्प्युटर असे दिवसभर चालू राहतात, असे ते बंदच नाही करत. जर तुम्हाला कम्प्युटर जर चालू ठेवायचं असेल तर त्याचा मॉनिटर जो आहे तो आपण बंद केला पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल, म्हणजे स्क्रीन जी आहे ती आपल्याला दिसणार नाही आणि फक्त CPU चालू राहील. जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण मॉनिटर चालू केला पाहिजे, म्हणजे ह्यानी ऊर्जेची बचत होईल, म्हणजे एनर्जी आपली सेव्ह होईल. वाहनाची इंधनाची बचत. 1, इंजिनची कार्यक्षमता व संपूर्ण वाहनाची स्थिती उत्तम राहू योग्य तेवढे ॲव्हरेज मिळण्यासाठी संपूर्ण वाहनाची वेळीचे वेळी सर्व्हिसिंग करावी, तसेच वर देखभाल करावी. म्हणजे आता गाडीची आपण बघतो काही जण असे गाड्या घेताना कमी प्राईसच्या घेतात की हां, ही जर कमी प्राईसची असेल तर मायलेज जास्त देईन, किंवा CNG गाडी घेतात. जर मायलेज जर चांगलं ठेवायचं असेल तर त्याला वेळोची वेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे. सर्व्हिस सेंटर किंवा नॉर्मल गॅरेजमध्ये जाऊन आपण सर्व्हिस सेंटर केली पाहिजे. सनरूफच्या गाड्या ज्या असतात आता त्याची पण आपण देखभाल केली पाहिजे, कारण की सनरूफ आपल्याला काही जणांना आवडतात, म्हणजे असं आवडीने घेतात. काही वर्षानंतर ते पावसाळ्यामुळे खराब होऊ शकतं किंवा लिकेज होऊ शकतं. तर ते पण आपण एकदा चेक केलं पाहिजे कंपनीमध्ये जाऊन की हां, आपलं सनरूफ चांगलं चालतं आहे का नाही, किंवा लिकेज आहे किंवा कुठं गॅप आहे, तर ते आपण कंपनीकडून इन्स्पेक्शन करून घेतलं पाहिजे. दुसरं, वाहनामधून इंधन व ऑइल लिकेज होत असल्यास त्वरित थांबवा. जर तुम्हाला कळलं की हां, आपल्या गाडीमधनं कोणतं तरी ऑइल पडत आहे किंवा इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल जर पडत असेल तर आपण लगेच थांबवली पाहिजे, म्हणजे ओव्हर स्पीड नाही केली पाहिजे. काय होईल की आपल्याला कळलं
आपल्याला ह्या गाडीमधून ऑइल पडत आहे. तर कधी कधी असं होतं की ए सीचं जे पाणी आहे ते पण गळत राहतं. तर आपल्याला कन्फ्यूज होईल की आता हे ए सीचं पाणी आहे का ऑइल आहे. जर ऑइल असेल तर आपण लगेच गाडी थांबवली पाहिजे, कारण की एकदा जर तुमच्या गाडीमधनं ब्रेक ऑइल संपलं तर तुमची ब्रेक फेल होतील व तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर जर ऑइल जर पडत असेल तर लगेच गाडी थांबवली पाहिजे. तिसरं, हाफ क्लचवर वाहने चालवावे, तसेच क्लच व ब्रेक अनावश्यक वापर केला टाळावे. हाफ क्लच म्हणजे अर्धा क्लचने गाडी चालवली पाहिजे. पहिल्या गिअरला जर तुम्ही गाडी टाकली तर आपल्याला अर्धा क्लच सोडावा लागतो आणि अर्धा ॲक्सिलेटर दिलं पाहिजे, तेव्हा गाडी पुढं जाते. तर आता तसं आपण गाडी चालवली पाहिजे, कारण की काय होतं, ब्रेक दाबायचा म्हणला तर आपण ॲक्सिलेटरवरचा पाय काढून ब्रेकवर दाबला आणि जर तुम्ही तसंच बिना क्लच धरता जर दाबला तर गाडी ना अचानक जाऊन थांबते किंवा बंद होते आणि त्याच्यामुळं मागचाही ठोकू शकतो व पुढचाही ठोकू शकतो. तर गाडी चालवताना अशी चालवायची की मागचा पण नाही ठोकला पाहिजे आणि आपल्या समोरचा पण नाही ठोकला पाहिजे. तर नेहमी गाडी आपण हाफ क्लचवरच चालवली पाहिजे. वाहन कधीही विनाकारण हँडल ट्रिंगमध्ये ठेवू नये. 1 मिनिटात अधिक वेळ थांबावे लागणार असेल तर इंजन बंद करावे. आता गाडी गरम होते, तर कधी कधी गाडी गरम होण्याचं कारण आहे कूलंट. तर ते कूलंट नसेल तर आपण कधी कधी पाणी टाकतो वर, त्याच्यामुळे रेडिएटरमध्ये प्रॉब्लेम येतो आणि गाडी असं जास्त ओव्हरहीट होते. तर आपण अशा गाडीच्या असं रोडच्या साईडला आपण बघितलं असेल की एक पांढरी लाईन राहते, तिथं अशा काहीच रेषा नसतात, फक्त एक पांढरी लाईन असते. तर तिथं आपण गाडी ठेवली पाहिजे व बंद केली पाहिजे, कारण की अशा वेळी काय होतं, गाडी जर ओव्हरहीट झाली तर इंजन सीज होऊ शकतं आणि इंजन सीज झालं की मग तुम्हाला अख्खं इंजन रिप्लेस करावं लागतं किंवा रिपेअर करावं लागतं. त्याच्यामध्ये खूप खर्च असतो. तर जर गाडी तुमची जास्त ओव्हरहीट असेल तर गाडी आपण बंद केली पाहिजे आणि पाणी बिणी किंवा कूलंट टाकून मगच चालवली पाहिजे. वाहन उत्पादकांनी शिफारस केल्याने वेगाने वाहन चालवण्याचा प्रयत्न करावा, कारण नसताना लो गिअरमध्ये वाहन चालवावे. विनाकारण गिअर्सचे बदलणे किंवा चुकीच्या पद्धतीने गिअर बदलणे टाळावे. गाडी आता आपण चालवताना तिथं 2 मीटर दिलेले असतात गाडीमध्ये. आत्ताच्या गाडीमध्ये डिजिटल मीटर आहेत, तर तिथंही असतं. तर एका साईडला असते आपली म्हणजे 4 मीटर असतं टोटल. एक असतं आपलं स्पीडचं, दुसरं असतं फ्युलचं, तिसरं असतं गाडीची हीटिंग दाखवतं आणि चौथं आहे RPM. तर गाडीचा RPMनुसार आपण गिअर टाकले पाहिजे. म्हणजे पहिला गिअर टाकला, जर 3000 RPM गेले तर लगेच आपण दुसरा गिअर टाकला पाहिजे. असं नाही की 1000 RPMवरच तुम्ही डायरेक्ट दुसरा गिअर टाकला. अशामुळं काय होतं की गाडीची आपल्याला पर्टिक्युलर स्पीड भेटत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपली गाडी आता पिकअप धरत नाही किंवा स्पीड वाढत नाही. तर त्या पर्टिक्युलर स्पीडवर गाडी जाऊ दिली पाहिजे. पहिल्या गिअरला जर तुम्ही 25च्या स्पीडने जात असेल तर 25च्या स्पीडने जाऊ द्यायचं, मगच दुसरा गिअर टाकला पाहिजे. तसं काय होतं की गाडीला असा म्हणजे जर तुम्ही 25च्या स्पीडने गाडी टाकली पहिल्या गिअरवर, दुसरा गिअर टाकला तर ती 25ची स्पीडनं तुमची अशी लॉक राहील, ते लगेच खाली नाही येणार. पण काही काही जण असं करतात की लगेच दुसरा गिअर टाकतात, तर ती गाडी लगेच असं खाली येते किंवा ब्रेक जर मारायचं म्हणलं तर ती स्पीड कमी व्हायला वेळ लागतो, कारण की ती RPMवर पण असतं. जसं जसं तुम्ही गिअर टाकत जाईल तसं तसं RPM पण वाढत राहतं. जर RPM जर चालू राहिलं तर गाडीचं असं ॲक्सिलेटरची पॉवर जी आहे ती चालू राहते. तर गाडी कमी पण असे गिअर किंवा RPMच्या ह्याच्या साहाय्याने चालवली पाहिजे. असं नाही की तुम्ही चौथ्या गिअरलाच 120 किंवा 130च्या स्पीडने गाडी चालवत नाही. जर 120 आणि 130ची जर स्पीड असेल तर आपण 5व्या किंवा 6व्या गिअरला चालवली पाहिजे. नाहीतर काय होतं, जर आपण चौथ्या गिअरवर पण चालते गाडी, पण असं इंजन आपण बघितलं असेल की खूप आवाज मारतं, तर ते मारलं नाही पाहिजे. त्याच्यामुळं गाडीच्या इंजनवर पण दबाव येऊ शकतो किंवा खराब होऊ शकतं. किंवा जे गाडीचे पिस्टन जे आहे ते रिंग जर ते रिंग तुटले तर तुमचा अचानक ॲक्सिडेंट होऊ शकतो, पण आपल्याला कळणार पण नाही आपला ॲक्सिडेंट कशामुळे झालं. तर कधी पण गाडी चालवताना योग्य तो गिअर वापरला पाहिजे. वारंवार ब्रेक मारणे किंवा एकदम ॲक्सिलेटर देऊन इंजिन स्पीड वाढवणे टाळावे. काही जण असं म्हणजे नवीन जे ड्रायव्हर असतात ते असं खूप घाबरत चालवतात. जर जास्त स्पीड जर गेली की त्यांच्याकडनं ते असे ब्रेक मारतात, तर ते सारखं नाही केलं पाहिजे, कारण की अशामुळं काय होतं की मागच्या माणसाला वाटतं आता ह्यो स्पीड धरणार आहे आणि तो मागचावाला पण स्पीड धरतो आणि जर तुम्ही अचानक ब्रेक मारला तर मागचं तुम्हाला धडकू शकतो. तर ते टाळलं पाहिजे. 7. प्राण्यापेक्षा जास्त लोड घेऊन वाहन चालवणे. प्रमाणापेक्षा
कमी स्पीडवर हाय गिअरमध्ये वाहन चालवणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त स्पीडने वाहने चालवणे टाळावे. आपल्या गाडीला असं म्हणजे डिक्की जी असते त्याच्यामध्ये आपल्याला असं स्पेस भेटतो 300 किंवा 400 लिटरचा स्पेस असतो. तर आपण तेवढं सामान टाकलं पाहिजे. ओव्हरलोड जर केली तर त्याच्यामुळं गाडीच्या मायलेजवर पण परिणाम होऊ शकतो व गाडीवर पण होऊ शकतो. किंवा गाडीचं जे आता टाटा नॅनोला बघा, तिला डिक्की नाहीच आहे आणि पुढच्या साईडला आहे तर पुढं स्टेपनी ठेवलेली आहे. तर त्याच्या गाडीमध्ये आता बूट पीस नाहीच आहे. तर काही जण मग ते ॲडजस्ट करून ते बसवतात. तर तसं केलं नाही पाहिजे. कारण की त्या गाडीला असं बूट पीस नाही दिलं तर त्याच्यामागं काहीतरी कारण असेल. टाटा नॅनो एकदम अशी हलकी गाडी, म्हणजे सेफ्टी रेटिंग पण तिला नाही. पण त्या गाडीमध्ये असं वस्तू नाही भरल्या पाहिजे, कारण की काहीतरी असेल त्या गाडीमागं कारण. त्यामुळेच त्यांनी कंपनीवाल्यांनी बूट पीस दिलं नसेल. पण काही लोक असं करतात, तर ते केलं नाही पाहिजे. ऑटो इलेक्ट्रिकल व्हेकलची जास्तीत जास्त वापर करावा. इलेक्ट्रिकल व्हेकल आता जास्त करून तर वापरत आहेत. म्हणजे पुणे सिटीमध्ये तर आता इलेक्ट्रिक बस तुम्ही बघितलं असेल, जे पुण्यात राहत असतात, तर ते वापरलं पण पाहिजे. पण कधी असं होतं की आपल्याला जर इमर्जन्सी असेल तर आपल्याला ती गाडी चार्जिंग करावं लागते. तर काही गाड्या अशा असतात त्यांना 10-11 तास चार्जिंग लावली तरच ते फुल होतात. तर अशा वेळी काय होतं की आपल्याला जर इमर्जन्सी पडली किंवा आपला ॲक्सिडेंट झाला किंवा रोडवर ॲक्सिडेंट झाला, तर काही लोक जे असतात ते मदत करणारे असतात. आणि जर ते म्हणजे मला हॉस्पिटलला जायचं किंवा हॉस्पिटलला न्यायची वेळ आली आणि आपल्या गाडीला चार्जिंग नसेल तर आपल्याला खूप अडचण येते. पण इलेक्ट्रिक गाडीचं एक असं चांगलं आहे की त्याच्यामुळे पोल्युशन होत नाही. पोल्युशन जर नाही झालं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. कारण की पोल्युशनमुळे कॅन्सर किंवा टी बी असे मोठे आजार होऊ शकतात आणि त्या आजारामुळे आपला मृत्यू पण होऊ शकतो. तर इलेक्ट्रिक गाड्या अशा चांगल्या आहेत, म्हणजे इन्व्हायरमेंटसाठी आपल्या चांगल्या आहेत. पण आपल्या इमर्जन्सीसाठी तर पेट्रोल किंवा CNG गाडीच आपल्याला चांगली पडेल. पण जर तुम्हाला असं रात्री जर काही काम नसेल गाडीचं, तर तुम्ही रात्रभर चार्जिंग लावू शकता व दिवसभर तुम्ही याला असं कुठं जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. सेकंड नंबर, मध्यम स्वरूपातील ऊर्जा बचत, मिडियम इकॉनॉमिक्स, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.